पुरावा कायदा ह्याच्यात जे अमेंडमेंट झालेले आहे त्याच्यात जे सुधारणा झालेले आहे त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपलं हे ठेवलेलं आहे. आपण एक लक्षात घ्या की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. त्यावेळी आपल्याकडे कोणत्याही प्रकारची राज्यघटना अस्तित्वात नव्हती. त्यानंतर जी ब्रिटिश लोकांची राज्यवट होती त्यांची राज्यघटना आपण घेऊन त्यानंतर आपण आपली भारतीय राज्यघटना अस्तित्वात आणली आणि भारतीय राज्यघटनेच्या आधारावर जे आतापर्यंत कायदे झालेले असतात त्याच्यामध्ये माझ्या मते जवळजवळ 1250 होते मे बी 2020 त्याच्यामध्ये झालं. आणि विशेष म्हणजे आपल्या देशाचे जे चीफ जस्टिस असतील ऑफ इंडिया त्यांना सुद्धा 1248 किंवा 1250 कायद्याचं ज्ञान नसेल. एवढे व्हास्ट कायदे. म्हणजे कसं ब्रिटिशांनी असं केलं की बाबा चला ह्या इंडियन लोकांनी याच्या कायद्यातच गुंतून राहावं म्हणून त्यांनी ती आपल्याला राज्यघटना दिली. राज्यघटनेच्या आधार एवढे कायदे झाले पण आपले लोक अतिशय हुशार त्यांनी त्याच्यातून सुद्धा मार्गदर्शन काढलं. आपले शिवाजी महाराज आदरणीय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी आपला आदर्श आहे. त्यांची जे काही ती त्यावेळची पद्धत होती कामकाजाची तीच एक घेऊन आपले भारतीय राज्यघटना तयार झाली. अनेक कायदे तयार झाले. तर कसं आहे आता सगळे विद्यार्थी आहेत किंवा आता सगळे ग्रामपंचायत सदस्य वगैरे आहेत विद्यार्थी मित्र जे आहेत ते सगळे निबंध लिहितात. मी पंतप्रधान झालो तर मी मुख्यमंत्री झालो तर. पण अक्षरशः ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायला त्याच्या कोणत्याही याच्यातून जायला लागतं ते ग्रामपंचायतचे उपस्थित असतील त्यांना. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही काल्पनिक दुनिया किंवा प्रत्यक्षातली दुनिया त्यामध्ये खूप फरक आहे. मी महसूल खात्यामध्ये आल्यानंतर जवळजवळ मी आत्ताच्या माझ्या 36 वर्षाच्या त्याच्यामध्ये जवळ 1000 केसेसमध्ये हायकोर्ट आणि 3000पेक्षा जास्त केसेसमध्ये लोअर कोर्टामध्ये प्रत्यक्ष माझं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा त्या गव्हर्नमेंटच्या वतीने केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे काय की ह्या ज्या मी 4-5 हजार केसेसमध्ये एक दुसरी केस जर सोडली तर मी कोणत्याही केसमध्ये गव्हर्नमेंटचं त्याच्यामध्ये फेल्युअर झालेलं नाही असं काम केलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो मी ह्या शाळेचा विद्यार्थी होतो. मी 5वी पासून तर 10वी पर्यंत आणि 12वी पर्यंत. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना इन्स्पायरेशन मिळावं म्हणून मी एक सांगतो की मला पहिल्या बाकावरून सुद्धा खड्यावर काय लिहिलेलं आहे ते दिसत नव्हतं. मी आता नवनीतची गाईड येऊन ते मी शिकलो आणि 10वी आणि 12वीला पहिला आलो. तुम्ही विचार करा की तुम्हाला पहिलं काहीच दिसत नाही पहिल्या बाकड्यावरून म्हणून मी शेवटच्या बाकड्यावर बसलो आणि शेवटच्या बाकड्यावरून 5वी ते 10वी पर्यंत नुसतं लिहिण्याचं नाटक करत होतो. आणि तरी पण सुद्धा मी गाईडमध्ये पास होऊन आणि 10वी 12वीला पहिला आलो. मी काय विशेष केलेलं नाही. पण ज्यावेळी मी माझं असं मला वाटतं मी खूप काय मी याचं शिकलो. पण जेव्हा अंध महिला आहे ते IPS अधिकारी IAS झाल्यानंतर मला समजलं की आपण कुठेतरी फेल्युअर झालो. आपण जे केलं ते आपलं ज्ञान कमी पडलं. बरोबर ना. सगळ्या विद्यार्थ्यांना मला एक म्हणणं आहे बघा आज हे आपल्या आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असो किंवा काय असो किती संसद आहे असे जे अन्सारी झाले किंवा आर्थिक अहमद झाले असे जे गुंड आहेत बऱ्याच वर्ष संसद हे पण तुमच्यासारखे विद्यार्थ्यांतून येतात. राष्ट्रपती होतात ते पण विद्यार्थी येतात. तुम्ही काय घ्यायचं काय नाही हे ठरवण्याचं तुमचं हे आहे. आणि तुम्ही सांगितलं मोबाईल वगैरे आहे ना मोबाईलमध्ये पण नॉलेज भरपूर आहे. मी 2020 साली जेव्हा कोरोना आला त्या 2024 मध्ये एवढं ज्ञान घेतलं की IAS किंवा IPS व्हायला काय ज्ञान लागतं ते मी मोबाईलमधून घेतलं. आणि मी जाहीर करतो आता ज्या गावांचं मोबाईल नाही जे 10-12 जण सांगितलं त्यांनी मनीष सरांना नाव दिलं आणि त्याचा एक विद्यार्थ्याला मी माझ्या आमच्या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोबाईल बक्षीस देणार आहे. पण त्यांनी खरोखरच ज्याच्याकडे मोबाईलने अशीच नाव द्यावी त्यातून एक मी माझ्या याच्यामधून त्यातून लॉटरी काढेन आणि त्याच्यामधून एकाला मोबाईल देईन. मला सर्व विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे मी या विद्यार्थ्याचं तुम्ही खूप आहे नॉलेज हे खूप आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन हे शास्त्रज्ञ होते त्यांनी जगाला खूप ज्ञान दिलं. पण त्यांनी समुद्रकिनावर फिरताना असं सांगितलं होतं की माझं ज्ञान हे समुद्राच्या एका टिंबा एवढं आहे एका ठेपा एवढं आहे. म्हणजे तो एवढा मोठा शास्त्रज्ञ त्यांनी जगाला खूप मोठं दिलं तरी त्याचं म्हणणं असं आहे. तर हे बघा किती आहे. आणि बघा तर
खूप तुम्ही तुमचा करण्यासारखं आहे. माझं आता तुम्हाला एक मी ऐकतो, आता आपले APS साहेब पण आहेत. माझं याच्या पुढचं माझं जे काही धोरण आहे, मी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळे पोलीस कर्मचारी किंवा काय त्यांना चांगल्या प्रकारे स्कूल मिळावी, इंटरनॅशनल स्कूलची मिळावी, म्हणून मी गव्हर्नमेंटकडे त्यासाठी मी खास हे करणार आहे. माझं अचिव्हमेंट आहे, त्याचं एक माझं धोरण आहे की गेल्या 10 वर्षापर्यंत जीवन माझं असेल त्याच्यामध्ये मी पोलिसांच्या ठिकाणी मी पोलिसांच्या बरोबर खूप म्हणजे त्यांचं हे बघितलेलं आहे की त्यांच्याबरोबर बरेच आहे. मी आता तरी सांगतो तुम्हाला, मी जवळजवळ माझ्या याच्यामध्ये जवळजवळ 1000 पर्यंत आयडेंटिफिकेशन परेड केलेले आहेत. किती 150 पेक्षा जास्त हे केलेले आहेत, म्हणजे जे इन्क्वेस्ट पंचनामे केलेले आहेत. बरं, त्यात मी जे हर्षद मेहताचा इन्क्वेस्ट पंचनामे मी केलेले आहे. हर्षद मेहता बहुतेक त्यांना माहीत असेल की एक बिग बुल होता. तर तुम्ही सुद्धा जे विद्यार्थी आहेत त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही इन्स्पायरेशन ठेवा, तुम्ही खूप पुढे जाल. कारण कित्येक जे मोठमोठे झालेले लोक आहेत, हे समाजात खूप मोठे झालेले, ते तुमच्यासारखे सर्वसामान्य विद्यार्थी होते. आता मी एक डहाणू तालुक्यातलं तलासरी तालुक्यातलं एक जिल्हा परिषदचा विद्यार्थी होता. तो जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकला. त्याला आता अमेरिकेमध्ये तो एका चांगल्या याच्यामध्ये त्याला 8 कोटी रुपयाचं पॅकेज आहे वर्षाचं. म्हणजे बघा, तुम्ही पण सुद्धा त्याचं जाऊ शकतो. तुम्ही तुमची हिंमत पाहिजे, त्याप्रमाणे हे करा. कायदे तर हे खूप मोठे आहेत. आता IPC किंवा हे जे कायद्याचं जे मार्गदर्शन याच्यावर बरेच कायदे, CRPC आहे, CPC आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे. आता हे कायद्याच्या याच्यामध्ये तुम्ही गेलं ना तर खूप खूप कॉम्प्लिकेशन्स आहे. आणि एखादा मी म्हणजे तुम्हाला खात्रीला एक सांगतो की एखादा माणूस IAS जरी झाला तरी त्याला तो कायद्याचं ऍक्च्युअली इंटरप्रिटेशन काय तो जोपर्यंत CPC वाचत नाही किंवा CRPC वाचत नाही किंवा त्या लीक होत नाही तोपर्यंत त्याला सुद्धा त्याचं ज्ञान येत नाही. एवढं मोठं ज्ञान आहे. तर हे सगळं आपण तुम्हाला, मला एक खूप चांगली संधी मिळाली की ज्या हायस्कूलमधून मी शिकलो त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. सर्वांनी चांगले प्रयत्न करा, खूप मोठे व्हावा अशी मी देवाजवळ अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.